हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरती रिलेटेड काय आजची नवीन अपडेट आहे, कोणती नवीन अपडेट समोर आलेली आहे। अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आता सर्वात पहिला मुद्दा की तलाठी भरतीचा जो पेसाचा निकाल आहे, तर बघा सर्वोच्च न्यायालयाची जी नवीन तारीख देण्यात आलेली आहे ती तारीख देण्यात आलेली आहे की 9 एप्रिल। तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा 9 एप्रिलला लागेल। त्यावेळी जी काही अपडेट येईल ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। आजची जी नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट फार महत्त्वाची अपडेट आहे। तर बघा, नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम भरून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी उमेदवारांची मोठी रांग लागली होती। ठीक आहे, निवडणूक आयोग ठरवणार तलाट्यांची नेमणूक। आता एक्झॅक्टली न्यूज काय आहे ती न्यूज समजून घ्या। प्रशासनातील सूत्रांनी सांगितले, दरम्यान 368 पैकी 330 जणांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे। त्यातील खुला प्रवर्ग व महिला प्रवर्गातून 233 जणांना नेमणूक देण्यात येणार आहे। अन्य उमेदवारांच्या समांतर आरक्षणाची पडताळणी करून त्यांनाही नेमणूक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या 233 जणांमध्ये 122 जण खुल्या प्रवर्गातील तर 111 महिला प्रवर्गातील उमेदवार आहेत। तलाठ्यांच्या नेमणुकीसंदर्भातचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे। मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने या नेमणुका करण्यासाठी राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। आयोगाच्या मान्यतेनंतर या नेमणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने नेमणुकीबाबत अडचण येणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले। त्यामुळे निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सुमारे 233 तलाठी नियुक्त केले जातील। तर बघा मित्रांनो, हीच नवीन अपडेट होती म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला। जर या न्यूज मध्ये मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।